माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर, या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगडचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भीमसेन माळी, शिवदास कांबळे, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित परेश ठाकूर, नितीनजी पाटील, नरेंद्रजी पाटील, उपस्थित सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, मनसे या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून इंडिया घटक पक्षाचा उमेदवार या नात्यानं या मतदारसंघातील लोकसभेला सामोरं जात असताना गेल्या 10 वर्षापूर्वी माझ्यावरती तुम्ही जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र ठेवून या परिसरामध्ये विकासाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या परिसरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून या परिसरामध्ये सातत्यानं तुमच्याबरोबर राहिलो. राज्यामध्ये चिंतन झालं. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले अनेक वर्ष करत होतो. ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो वसा आणि वारसा सातत्यानं चालू ठेवला. राज्यामध्ये परिवर्तन होत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार राज्यामध्ये आलं आणि महायुतीच्या माध्यमातून 2014-2019ला तो या परिसरातील जनतेने कौल दिला होता आणि गेली 25 वर्षाची महायुतीची या राज्याने मान्य केली होती आणि त्या खऱ्या अर्थानं ती साकारण्याचं काम 2024मध्ये देखील झालेलं आहे. या परिसरामध्ये काम करत असताना JNPTला जाण्याच्या मार्गावरती सातत्यानं कंटेनर जामची समस्या आपल्याला उद्भवत होती आणि त्या मार्गावरती देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय गडकरींच्या माध्यमातून आपण आता 8 लेनचा रस्ता त्या भागामध्ये केलेला आहे. नव्यानं मार्ग चौकपासून JNPTला जाणाऱ्या मार्गावर जवळपास 4,600 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला देखील मान्यता मिळाली आणि याच पद्धतीने देशामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचा एक नवीन संकल्प देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतला आणि त्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये मेट्रो देखील त्याची सुरुवात झाली. सिडको आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या मेट्रोला आज गती देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होतं आहे. त्याचबरोबर पनवेल ते कर्जत रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक दिवसाची मागणी होती आणि केंद्र सरकारने त्याला पुढाकार घेऊन मान्यता दिली. आता त्याचं काम 80% पूर्णत्वाला झालेलं आहे. पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचं काम अनेक दिवस रखडलं होतं, परंतु त्याला गती देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाने घेतलं. गडकरींच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं निर्माण होत असताना
देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पनवेल ते मुरड या मार्गिकेचं देखील काम पूर्णत्वाला गेलं आणि पनवेलपासून असणारा JNPTचा पोर्ट देशामध्ये सर्वाधिक मोठा पोर्ट ज्याचा उल्लेख प्रशांतजींनी केला. पहिले JNPTच तर पोर्ट करत होते, त्याचे 4 पोर्ट झाले आणि ज्या वेळेस ट्रॅफिक जामची समस्या येत होती तर महिन्याकाठी 35,000 कंटेनर जात होते. आता महिन्याकाठी 1.5 लाख कंटेनर जातात आणि हा देशाला आर्थिकता सुबत्ता देण्याचं काम पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि स्थानिक प्रश्न देखील या ठिकाणी आहेत. परंतु ज्यावेळेस 2016मध्ये माननीय देवेंद्रजींनी निर्णय घेतला आणि महापालिकेमध्ये नगरपालिकेचं महापालिकेमध्ये रूपांतर केलं. सिडको काही दिवस या परिसरामध्ये नियंत्रण करत होते, सुविधा पुरवत होते, परंतु काही प्रश्न प्रलंबित आहे. राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार काम करत आहे आणि म्हणून या माध्यमातून देवेंद्रजींना विनंती करत की आपण या अगोदर पिंपरी चिंचवड शहरासाठी आपण शास्तीकरण माफ केलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि ही शास्ती जे पनवेल महापालिकेच्या करदात्यांना लावली ती देखील माफ करण्याचं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करावं. कारण सर्वसामान्य माणसाच्या घरावरती तो दिलेला तो टॅक्स माफ करण्याचं काम आपण आगामी कालावधीमध्ये करावं अशी मला आशा वाटते. पनवेलच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या MGPच्या माध्यमातून 100 MLD पाण्याची योजना आता पूर्णत्वाला जाते. पुढच्या कालावधीमध्ये ते 200 MLDपर्यंत पाणी नेण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होईल. हे खातं देखील माननीय देवेंद्रजींकडे आहे आणि काम करणारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी सगळ्यांची ख्याती आहे. नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये सातत्यानं या परिसरामध्ये रामशेठ आणि प्रशांत शेठच्या माध्यमातून काही पक्ष या ठिकाणी काम करत असताना केवळ दलालीचं काम करतात, केवळ ठेकेदाराचं काम करतात, ठेक्याचं काम करतात. परंतु मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारच्या माध्यमातून या रायगड परिसरातील शेतकऱ्यांना, या ठिकाणी स्थानिक पुत्रांना न्याय देण्याची कुणी भूमिका घेतली असेल तर देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन ती भूमिका सातत्याने घेतली आणि म्हणून नवीन विमानतळाच्या 10 गावांचा प्रश्न विस्थापित आला. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि जवळपास 22.5% परतावा त्या गावाच्या नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे. काही जणांनी ज्योती वाढवली, त्याचा देखील परतावा देण्याचं काम केलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरातील नागरिकांची मागणी लोकनेते दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस विमानतळ चालू होईल त्यावेळेस केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील माननीय देवेंद्रजी सांगतील केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल. एवढं मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो. शेवट काम करणारं सरकार आहे. पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार येणार आहे. एक सुरक्षित सरकार, या देशाला चालना देणारं सरकार आणि या देशातील तमाम नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांची आर्थिक सुबत्ता वाढवणारं सरकार गेल्या 10 वर्षामध्ये काम करत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विरोधी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही, विरोधी पक्षाकडे कुठल्या प्रकारच्या विकासात्मक कुठल्या प्रकारचे मुद्दे नाही आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी खिचडी एनडीची झालेली त्या एनडीच्या माध्यमातून आपल्यासमोर जी मंडळी येतात त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम देश म्हणून उभा राहतोय आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाची सत्ता मोदीजींच्या बरोबर येणार आहे. परंतु तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना 10 वर्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या विकास पर्व या पुस्तिकेतून, माझ्या जाहीरनाम्यातून ते तुमच्यापुढं सातत्यानं मांडण्यात गेलेलं आहे. आपण पाहतो विकासात्मक मुद्दे घेऊन मतदारापुढे आम्ही जातो. विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी, सगळे उमेदवार टीकात्मक मुद्दे घेऊन पुढे जातात. आम्हाला देशाचा विकास करायचा, या परिसराचा विकास करायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम होतोय. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशाची मान जगाच्या पाठीवरती उंचवली जाते आणि म्हणून येत्या 13 मेला आपण सर्वांनी
महायुतीचा उमेदवार म्हणून आपण माझ्याबरोबर राहून गेले 10 वर्षाचे प्रेम जे आपण सर्वांनी मला दिलं, तशाच प्रकारचं प्रेम आपण सातत्यानं द्यावा. माझी खूण आहे धनुष्यबाण आणि माझा या मशीनवरती वोटिंगच्या मशीनवरती 2 नंबरला माझं चिन्ह आहे. धनुष्यबाणाच्या समोरचं चिन्ह बटन दाबून आपण पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.